गेल्या 3 आठवड्यात आपण काही नव्या गोष्टी शिकलो. त्याची थोडी उजळणी पण केली. आता तुम्ही हे तुमच्या कारखान्यात इम्प्लिमेंट करायला सुरुवात करू शकता. तुम्ही तुमच्या प्रोडक्शन युनिटमध्ये फ्लोअरवर फिरा आणि 3 गोष्टी बारकाईने बघा. 1. WIP रांग सर्वात जास्त कुठे आहे? ती मशीन किंवा एरिया तुमचा कन्स्ट्रेंट कॅन्डिडेट आहे. 2. कामगार सर्वात जास्त ताणात व्यस्त घाईत कुठे आहे? तो तुमचा कन्स्ट्रेंट झोन आहे. आणि 3. शिफ्टच्या शेवटच्या टप्प्यात काम कुठे हळू होतं किंवा थांबतं? कामगार बसून राहतात किंवा खूप हळूहळू काम करतात? हा आहे कन्स्ट्रेंटच्या खालचा भाग. ही 3 निरीक्षणं तासा 2 तासात संपतात आणि दिवसभर ऑफिसमध्ये बसून स्प्रेडशीट अनालिसिस केल्यापेक्षा जास्त माहिती सांगतात. कारखाना फ्लोअर ही एक भौतिक माहिती प्रणाली आहे. नक्की कुठे त्रास आहे ते दाखवते. फक्त आपण बारकाईनं वाचायला शिकलं पाहिजे. कन्स्ट्रेंट स्वतःहून दिसेल. याला कुठलं सॉफ्टवेअर लागत नाही. फक्त तुमचे डोळे, जिज्ञासा आणि एखाद दुसरा तास. कन्स्ट्रेंट सापडला की त्याचा लोड किती आहे ते बघा. मग तुम्हाला तुमच्या कारखान्याची कॅपॅसिटी कळेल, जी तुम्हाला पुढच्या ऑर्डर्सची डिस्पॅच डेट कमिट करायला कॉन्फिडन्स देईल. जर तुमचा कन्स्ट्रेंट अधूनमधून बंद राहत असेल तर बफर मॅनेजमेंट करा आणि त्याला सतत सुरू ठेवा. आणि जर का तुमचा कन्स्ट्रेंट आठवड्याला 24 तास 6 दिवस सुरू असेल तर तुम्ही तुमच्या मॅक्सिमम कॅपॅसिटीला प्रोडक्शन करत आहात. अभिनंदन. आता कन्स्ट्रेंटची कॅपॅसिटी वाढवायचा प्रयत्न सुरू करा. मग थ्रूपुट वाढेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट, कन्स्ट्रेंट हा त्या प्रॉडक्ट सिस्टीमसाठी फिक्स असतो. तुमच्या वेगवेगळ्या सिस्टीमसाठी, असेंब्लीसाठी तुमच्याकडे वेगवेगळे कन्स्ट्रेंट असू शकतात.